सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 51 मध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगामध्ये आपण जीवाचे 13 भेदी नरक या विषयावरती चिंतन केलं आणि त्या विषयावरती चिंतन केल्यानंतर अनेक सद्भक्तांचे फोन आले की व्यवस्थित मांडणी झाल्यामुळे आमच्या मनामध्ये जे नरक संदर्भात, दुःख संदर्भात जो संभ्रम होता तो तुटला आणि काही लोकांनी काही विषयावरती जो गैरसमज झालेला होता, कर्मराटीचा, दैवराटीचा, हे नरक कुठले, कशाचे, त्यावरती उपाय काय, अशा पद्धतीनं एक संवाद साधला. आज आपण दैवराटीमधील पुरुष, दैवराटीतील जीव या विषयावरती चिंतन करणार आहोत. परमेश्वराच्या अवतार कार्यामध्ये परमेश्वर अवतार कार्य करत असताना त्यांच्या संपर्कात, त्यांच्या सानिध्यात अनेक जीव येत आणि त्या जीवांमध्ये प्रत्येक जीवालाही परमेश्वराला ओळखलंच असं नाही, प्रत्येक जीव परमेश्वराला अनुसरला असंही नाही. आणि त्या अनुषंगाने आपल्या साहित्यकारांनी परमेश्वराच्या संपर्कात, सन्निधानात आलेले जीव आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्या वर्गीकरणानुसार त्या जीवांचं, त्यांना मिळणारं फळ त्यांच्या पुढच्या जीवनाची वाटचाल ठरत असते. यातला सर्वात प्रथम जो जीव आहे, दर्शनीय, म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानामध्ये कोणाच्या तरी भक्ताच्या संगतीनं म्हणा किंवा एक आकर्षणानं म्हणा, जे दर्शनाला येत होते, फक्त दर्शन करायचे, निघून जायचे, एक संस्कार असल्यामुळं त्यांना दर्शनीय म्हणतात. आता परमेश्वराचं सन्निधान किंवा परमेश्वराचं ज्यावेळेस अवतार कार्य सुरू होतं त्याच वेळेस हे दर्शनीय होते असं नाही. आजही या दर्शनीय भक्तांमध्ये अनेक लोक आपल्याला दिसून येतील. असे अनेक लोक असतात का ज्यांना मान व संप्रदायाचं तत्त्वज्ञान माहीत नाही, पण एक संस्कार असतात, धार्मिकता असते, आणि म्हणून जिथं स्थान असतं त्याच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या संगतीनं किंवा एखाद्या स्थानाची महती ऐकल्यानंतर त्या जागेवरती जावं, आपणही दर्शन घ्यावं, या उद्देशाने अनेक अन्य लोक स्थानाला जाणारे लोक आहेत. त्याचप्रमाणे काही प्रासंगिक प्रसादाची जोड आपल्या मार्गांमध्ये सोडले जातात. मग आषाढी एकादशी असेल, नवरात्राची नवमी असेल, असे काही प्रसंगानुरूप देवपूजेचं वंदन हे उपक्रम आपल्या मार्गांमध्ये होतात. त्यावेळेस एखाद्या उपदेशी सद्भक्ताबरोबर किंवा संबंधियांबरोबर जे अन्य लोक असतात ते देवपूजा करण्यासाठी जातात. किंवा असे कितीतरी लोक असतात का जे उपदेशी जरी नसेल तरी आपल्या दैवराटीच्या जे साधू संत आहे त्यांच्या संपर्कात असतात किंवा त्यांच्या दर्शनाला जाणारे असतात. एक प्रभाव असतो, एक संस्कार असतो. अन्य लोक जरी असले तरी ते स्थान, प्रसाद किंवा मार्गाच्या किंवा साधू संतांच्या दर्शनाला जी जाणारी लोक असतात त्यांना दर्शनीय म्हणतात. म्हणजे फक्त दर्शन घेण्याच्या उद्देशाने. पुढे जाऊन तेच त्यांच्यामध्ये बदल घडत असतो. काही लोक प्रयत्नाने समजून घेतात, जाणून घेतात, पुढे जाऊन तेच दैवराटीत येतात, परमेश्वराचे भक्त होतात, उपदेशी होतात. परंतु त्यांची सुरुवात ही जी आहे, काही भक्तांची ही
दर्शनाने सुरुवात होते. म्हणजे दैवराटीतले पुरुष आहे ते उपदेशी नाही, त्यांना बोध नाही, ते जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे चारही पदार्थ समजत नाही किंवा जाणून घेत नाही, तरीही दर्शनाला येणारे त्यांना सुद्धा दैवराटीचं पुरुष म्हटलं गेलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्या मनामध्ये विनाकारण एक न्यूनगंड किंवा एक गैरसमज झालेला आहे की जे उपदेशी आहे ते परमेश्वराचे भक्त, बाकी सर्व अन्य. पण परमेश्वर स्पष्ट सांगतात, ते सकळ जीवा ते चिंतिती. सकळ जीवा ते चिंतिती म्हणजे सर्व जीवांचं परमेश्वर चिंतन करतात. आणि परमेश्वराने ज्यावेळेस परमेश्वराला प्रवृत्ती झाली की आपला आनंद कोणाला तरी द्यावा, त्यांनी अशी विशिष्ट काही अशी वर्गीकरण केलं नाही की ह्या जीवाला आनंद द्यायचा, ह्या जीवाला नाही द्यायचा. कारण परमेश्वर सम, जीव विषम. ह्या अनुषंगाने परमेश्वराने सर्व जीवांसाठी सृष्टी निर्मिती केली. अवतार घेण्याचं जे प्रयोजन आहे तेही विशिष्ट जीवांसाठी नसून सर्व जीवांसाठी आहे. परमेश्वराचं कार्यसुद्धा विशिष्ट जीवांसाठी नसून सर्व जीवांसाठी आहे. परंतु या जीवाच्या प्रयत्नाने तो जीव कोणी दर्शनीय ठरतं, कोणी वेदवंत ठरतं, कोणी बोधवंत ठरतं, कोणी अनुसरलेलं ठरतं. तर हा जीवाचा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या योग्यतेचे जीव त्या योग्यतेचं निरूपण परमेश्वर या जीवाला करत असतात आणि उमट देत असतात. परंतु सर्वांसाठी परमेश्वराचं अवतार कार्य आहे हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याही मनामध्ये जे वर्गीकरणात्मक जो संभ्रम आहे तो आपोआपच तुटल आणि सर्वांना आपण आपलं म्हणू किंवा आपलंसं जी भावना आहे ती निर्माण करू. आणि परमेश्वरालाही तेच अपेक्षित आहे. दर्शनीय हा जो दैवराटीचा प्रथम पुरुष किंवा प्रथम जीव आपल्याला सांगितला, असे अनेक लीळाचरित्रामध्ये अनेक जीव असे आहे. कारण परमेश्वर वाडोवाडी फिरत असत, भ्रमण करत असताना एखाद्या जीवासाठी जात, परंतु ते गाव असायचं, तिथं लोकसंख्या असायची, भरपूर गर्दी असायची, बाजार असायचा. आजची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती त्यावेळेस होती. परंतु एखादा जीव परमेश्वराला ओळखायचा किंवा एखाद्या जीवाला परमेश्वर बोध देऊन स्वतःची ओळख द्यायची. बाकी संस्कारामुळं परमेश्वराच्या दर्शनाला येणारे जीव अनेक होते, आजही आहे. दुसरा जो दैवराटीचा जो पुरुष आहे, दैवराटीचा जो जीव आहे तो वेदवंत. वेद म्हणजे आवड निर्माण होणारी. एखाद्याला आवड असते, संस्कारातून ती आवड तो जोपासत असतो आणि त्या आवडीतून तो दैवराटीच्या या भक्तीला जाण्याचा प्रयत्न करत असतो. तो असतो वेदवंत. यात दोन उपप्रकार येतात. एक विपरीत वेद. विपरीत वेद म्हणजे स्थान, नाम, मूर्ती यांचा वेद असणं आणि परमेश्वर एकच खरा आहे, बाकीचे सर्व खोटे आहे अशी निष्ठा प्रतीती त्याला आलेली असते, त्याला विपरीत वेद म्हणतात. कारण आपल्या मार्गामध्ये स्थानाचा वेद असतो, नामाचा वेद असतो, मूर्तीचा वेद असतो, मार्गवेद असतो, असे वेगवेगळे प्रकार असतात. परंतु यावरती ह्या वेदावर व्यतिरिक्त परमेश्वर खरा आहे आणि त्या परमेश्वराची आवडी मनामध्ये निर्माण होऊन हे सर्व खोटं असं समजणारा जो निष्ठावान भक्त आहे किंवा निष्ठावान जीव आहे आणि त्याला अशा पद्धतीची प्रतीती येत असते, त्याला विपरीत वेदातला जीव असं म्हणत असतात. दुसरं असतं कोरावेद. कोरावेद म्हणजे ज्ञानाला अडथळा आहे म्हणून परमेश्वर वस्तू भजनीयाला न सुद्धा वेद देतात की ज्यामुळे हा ईश्वर आणि मी जीव अशी प्रतीती येते. म्हणजे जीवेश्वर भाव निर्माण होतो त्याच्यामध्ये. ज्ञानाला अडथळा असतो
ते अडथळे जीवाने जोडलेले असतात. परंतु परमेश्वर कृपेने, परमेश्वराच्या कडेने त्याचं भजन घडून त्याला वेद देतात परमेश्वर. त्यामुळे त्याच्यामध्ये मी जीव आहे आणि परमेश्वर एक वेगळी शक्ती आहे, अशी एक भावना, अशी एक धारणा त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याला ती प्रतीती येते. जीवेश्वर भाव उमटतो, त्याला कोरा वेद म्हणतात. आणि ह्या कोरा वेदालाच पुढे जाऊन परमेश्वर बोध देत असतात. असे अनेक लोक आहे की सर्व एक समजतात, सर्व देवता परमेश्वर एक आहेत हे तर समजतात, पण आपला आत्मा हाच परमेश्वर असे समजणारे अन्यथा ज्ञानाचे जगामध्ये भरपूर लोक आहेत. परंतु तो त्याचा संभ्रम, ते त्याच्या अन्यथा ज्ञान आहे. ज्यावेळी तुमच्यासारखे कोणी सद्भक्त, साधू संत किंवा ज्ञानी अशांच्या तो संपर्कात येतो आणि त्यावेळेस त्याला परमेश्वराचे तत्वज्ञान समजून सांगितलं जातं की जीव हा वेगळा आहे आणि परमेश्वर हा वेगळा आहे. त्या परमेश्वराच्या शक्तीचं कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या अनुषंगाने जेव्हा वर्णन केलं जातं, त्या वर्णनातून त्याला एक वेद निर्माण होतो आणि त्यावेळेसच त्याच्याकडून काही परमेश्वर कृपेने भजन घडल्या जातं. त्या ठिकाणी चला आपलंही काहीतरी व्हावं या उद्देशाने आणि त्या अनुषंगाने मग त्याला प्रतीती येते, जीवेश्वर भाव उमटतो आणि परमेश्वरावरती आवड निर्माण होते. त्याला कोरा वेद म्हणतात. त्यानंतर बोधवंत, दैवराटीचा अत्यंत महत्त्वाचा जीव बोधवंत. परमेश्वर स्वतः बोध देतात. बोध आणि बोधशक्ती परमेश्वर म्हणतात येथूनच किंगा, म्हणजे परमेश्वराकडूनच. यातही 3 प्रकार येतात. पहिला उपप्रकार आहे टुटवा, दुसरा हिरवा आणि तिसरा बोधवंत. आता बोध म्हणजे जे परमेश्वराने 4 पदार्थ सांगितलेले, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, यातील फरक समजलेला किंवा यातील फरक समजून घेणारा, जाणून घेणारा, त्याला बोध म्हणतात. किंवा ज्या व्यक्तीला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक कळालेला आहे, नुसता कळालेलाच नाही तर त्याच्यावरती त्याची प्रतीती आलेली आहे, ठाम निष्ठा, ठाम इच्छा निर्माण झालेली आहे, अशा जीवाला बोधवंत म्हणतात किंवा त्याला बोध झाला असं आपण समजतो. आणि हा बोध झाल्यानंतरच हा जीव दैवराटीचा पहिला पुरुष ठरतो, दैवराटीमध्ये येतो. त्याला परमेश्वराच्या कृपेने नाम भेटतात. साधू संतांच्या शुभचिंतनाने त्याला आपण उपदेशी म्हणतो. तो पहिला पुरुष दैवराटीत पाव ठेवणारा. तर त्याच्यामध्ये जे उपप्रकार आहे त्याचं आपण चिंतन करू. टुटवा म्हणजे हे जे 4 पदार्थ आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, तर त्यांचं कार्यकारण स्वरूप लक्षण जे आहे तो संपूर्णपणे जाणत नाही. अल्पशे जाणतो की हे वेगळे आहे, हे काही एक नाही. साधारण आपल्या धर्मामध्ये त्याला नामधारक म्हणतात. फक्त त्यांनी उपदेश घेतला, परमेश्वराचे नाम घेतले, त्यांनी कधी अजून अभ्यासाला सुरुवात केली नाही. त्याला कोणत्याही प्रकारची अभ्यासाची सुरुवात त्याची अजून झालेली नाही. त्याला फक्त जीव, देवता आणि प्रपंच, परमेश्वर यातला थोडा थोडा फरक, मी देवता नाही, देवता परमेश्वर नाही, आणि त्या परमेश्वराला आपण भक्तीनं भक्ती करायची, त्याला शरण जायचंय. देवतेची भक्ती तो सोडून एक परमेश्वराची भक्तीला लागतो, ही पहिली स्टेप असते नामधारकाची. तर प्रत्येक जीव हा भ्रमात असतो आणि हा भ्रम तोडण्याचं काम परिस्थितीनुरूप
आणि त्याच्या प्रयत्नाच्या अनुषंगाने पुढं पुढं होत असतो. कोणीतरी दर्शनीय असतो, त्याला कोणीतरी भेटतं, त्याला त्या स्थानाची महती किंवा साधू संतांची महती, प्रसादाची महती, परमेश्वराच्या लीळा सांगून जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्यासारखा त्याला सांगतो, तेव्हा आपोआपच त्याची पुढची पायरी, त्याला आवड निर्माण होते त्या स्थानाच्या संदर्भात. त्याचा भ्रम तुटतो की आपण काय समजत होतो आणि नेमकं हे आहे काय. त्या वेदातच त्याला बोध मग होत असतो, त्याचा भ्रम तुटतो आणि त्याला परमेश्वर बोध देतात. तो नामधारक तो होतो, परंतु पुढं जाऊन मग त्याच्या प्रयत्नाने जर तो अभ्यासाला लागला, त्याला समजायला लागला, तर मग पुढचा त्याचा टप्पा तो गाठत असतो. दुसरा जो उपप्रकार आहे बोधवंताचा, तो हिरवा. म्हणजे 4 पदार्थामध्ये पहिला जो तुटवा असतो तो नामधारक, तो फक्त साधारण फरक समजतो. हे एक नाही, हे वेगळे आहे, हे फक्त प्राथमिक अवस्थेची त्याला जाण असते. परंतु हिरवा जो आहे तो जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या 4 पदार्थाचे कार्य, कारण, स्वरूप, लक्षणे संपूर्ण जाणतो. त्याचं जीवाचं कार्य काय, कारण काय, स्वरूप काय, लक्षण काय, तसंच देवतेचं, तसंच प्रपंचाचं, तसंच परमेश्वराचं तो खऱ्या अर्थाने एक अभ्यासाला लागलेला असतो. त्याचं चिंतन करत असतो तो. त्या अनुषंगाने त्याला हिरवा पुरुष असं समजतात. आणि बोधवंत, जो बोधवंत असतो त्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 पदार्थाचे कार्यकारण, स्वरूप, लक्षण तर माहीत असतंच, परंतु त्याच्यावरती त्याची निष्ठा पण असते. त्या निष्ठेतून त्याची जाणीव तयार झालेली असते. त्याच्यावरती एक परिपक्व विचाराचा तो चालत असतो, त्याला बोधवंत म्हणतात. म्हणजे ह्या बोधवंतामध्ये तुटवा, हिरवा आणि बोधवंत असे उपप्रकार येतात. नामधारक, नामधारकाच्या पुढची अवस्था, अभ्यासाला लागणारा जीव, आणि अभ्यास करून पूर्णतेस किंवा पूर्णत्वास जाण्याचा प्रयत्न करणारा जीव, तो बोधवंत. म्हणजे याला 4 पदार्थाचं जसं आहे तसं ज्ञान, जाणीव आणि त्याच्यावरती पक्की निष्ठा ज्याची बसलेली असते, त्याला बोधवंत म्हणतात. आता ह्या दैवराटीचा जो 4था पुरुष असतो तो ज्ञानिया. ज्ञान तर खूप आहे, परंतु प्राथमिक अवस्थेतलं ज्याला विधी अविधीचं ज्ञान जाणून घेण्याची इच्छा असते, आपल्या धर्माचे तत्व काय, आचार काय, विचार काय, हे जाणून घेण्याची इच्छा आणि तसा प्रयत्न करणारा, आणि तशा प्रयत्नातून हे सर्व ज्ञान जाणून आचाराने विचार आणि विचाराने आचार वाखाणतो, तो ज्ञानिया. त्याला ज्ञान झालं. आणि हे ज्ञानियामध्ये असे जीव बसतात. यात सुद्धा 2 उपप्रकार आहे. पहिला प्रकार आहे वासनिक आणि दुसरा प्रकार आहे अनुसरलेला. आता वासनिक अवस्थेतला जो जीव आहे त्याने अजून अनुसरण केलेलं नाही, परंतु अनुसरणाची इच्छा ठेवलेली आहे, आणि त्या इच्छेच्या अनुषंगाने, त्या वासनेच्या अनुषंगाने त्याची वाटचाल मात्र ह्या अध्यात्मात चालू आहे. त्याला वासनिक म्हणतात. ज्ञान तर झालंय, परंतु काही कारणास्तव, काही जबाबदारीच्या अनुषंगाने, काही परिस्थितीच्या अनुषंगाने, काही अडथळ्याच्या अनुषंगाने, काही दोषाच्या अनुषंगाने तो अजून अनुसरलेला नाही आहे, परंतु त्याची तळमळ, त्याची इच्छा, त्याची वासना अनुसरण्याची आहे. त्याला वासनिक म्हणतात. आणि तो ज्ञानी यामध्ये मोडतो. दुसरा आहे अनुसरण. परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय की जो सर्व संग परित्याग करून परमेश्वराला अनन्यभावी शरण गेला, तो अनुसरलेला पुरुष म्हणतात. येथ अधीन होई जे म्हणितले ते कीजे, ते अनुसरण. नुसतं अधीन व्हायचं नाहीये, तर परमेश्वराने जी आज्ञा केलेली आहे आचारा विचाराच्या, तत्वाच्या, सिद्धांताच्या अनुषंगाने, तो प्रतिपालन करणारा, तो करण्याचा प्रयत्न करणारा. परमेश्वराने जे म्हणितलंय
तो करणारा, ते करण्याचा हट्ट धरणारा असा जो आहे तो अनुसरलेला. हे ज्ञानी या भक्तामध्ये मोडतात. म्हणजे वासनिक आणि अनुसरलेला यातला नेमका थोडासा भेद ज्ञानियामध्ये जरी दोघे मोडत असले, फक्त यांनी त्याग केलेला नाही आहे आणि यांनी त्याग केलेला आहे. हा त्यागाची वासना ठेवतो, त्यांनी त्याग करून मोकळा झालेला आहे. एक स्टेप फक्त. ह्या दैवराटीमध्ये हे जे दोन जीव आहे, वासनिक आणि अनुसरलेला आहे, अत्यंत महत्त्वाचे जीव आहे. 4 साधनामध्ये याचं अत्यंत महत्त्व परमेश्वराने वाखाणलेलं आहे. स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षुक या साधनांमध्ये जडापेक्षा चेतन थोर या अनुषंगाने वासनिक आणि अनुसरलेला जो जीव आहे त्याचं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये येतं. आणि म्हणून या वासनिकाकडून किंवा अनुसरलेल्या जीवाकडून हा धर्म पुढच्या पिढीला जात असतो. स्थानापासून वेद आहे, प्रसादापासून वेद आहे, परंतु वासनिक आणि अनुसरलेला हे चेतन पदार्थामध्ये मोडत असल्यामुळं इतरांना निरूपण करून, इतरांच्या शंका कुशंका काढून त्याला धर्माला लावणारे हे जे दोन खांब आहे परमेश्वराच्या या धर्माचे, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. पुन्हा आपण सुद्धा या दैवराटीत राहत असताना चिंतन केलं पाहिजे की आपण नेमकं दैवराटीच्या ह्या कोणत्या जीवामध्ये, कोणत्या पुरुषामध्ये मोडतो. का नुसतंच वेदवंत आहे, नुसतंच बोधवंत आहे, की वासनिक आहे, की अनुसरलेले आहेत. कारण अनुसरलेली ही जी व्याख्या आहे याची व्याप्ती खूप मोठी परमेश्वराने सांगितलेली आहे आणि अनुसरल्याचा देव परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे. अनुसरण केल्याशिवाय परमेश्वर होत नाही आणि परमेश्वर झाल्याशिवाय आपली ही जन्ममृत्यूचा जो फेरा आहे हा चुकत नाही. म्हणून ते करण्यासाठीच परमेश्वराने आपल्याला बोध दिलाय आणि ह्या बोधाचं कार्य हे पुढं पुढं चालत गेलं पाहिजे, तरच आपल्याला या परमेश्वराच्या प्राप्तीला जाता येईल. अन्यथा आपल्याला आपल्यापासून ती प्राप्ती खूपच दूर राहील. 5वा प्रकार जो आहे परमेश्वराच्या दैवराटीतला भक्त. परमेश्वराने ज्याला प्रेमाचा संचार केला तो भक्त किंवा प्रेमिया जाणावा. बाईसा नामे, माधव भट नामे जे भक्त या चरित्रामध्ये आपल्याला ऐकायला भेटतात, तो भक्त. आणि परमेश्वराच्या प्राप्तीचे 2 मुख्य साधनं सांगितले. त्या साधनामध्ये सुद्धा ज्ञान आणि प्रेम हे 2 साधनं अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले. ते ज्ञानाने परमेश्वराला प्राप्त करता येतं किंवा प्रेमाने परमेश्वराला प्राप्त करता येतं. हे ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम परमेश्वराने सांगितलेलं आहे. परंतु ते ज्ञान असेल तर तो प्रेम तो मिळू शकतो किंवा प्रेम मिळवण्यासाठी त्याला ज्ञानाची अत्यंत गरज असते. त्याला ती जाणीव असली पाहिजे की नेमकं मला ह्या दैवराटीत असताना माझं कर्तव्य काय आहे, मला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने करायचं काय, कशाने मला परमेश्वर मिळेल, ही अचूकता जर त्याच्या जीवनामध्ये त्यांची ज्ञानाने जर मिळवली असेल तर मात्र त्याला ते प्राप्त करता येईल किंवा त्याला मिळू शकतं. म्हणून ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम सांगितलंय. 6वा प्रकार दैवराटीतला गतबोधिया. हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या अवस्थेत जाणाऱ्यांची जी संख्या आहे दैवराटीतली ती बरीच मोठी आहे. गतबोधिया म्हणजे बोध गेलेला. आता बोध कोणाकोणाचा जातो हे आपण बघू. त्याच्यात 3 प्रकार सांगितले आहे. 56 वर्ष उलटून गेली तरी तो अनुसरला नाही, त्याला गतबोधिया म्हणतात. आता 56 हा विषय डायरेक्ट कुठं लीळाचरित्रामध्ये किंवा सूत्रपाठामध्ये भेटणार नाही आपल्याला बघायला किंवा ऐकायला, परंतु त्याचा अनुमान आपण नक्कीच लावू शकतो, करू शकतो. परमेश्वर स्पष्ट सांगतात
जो अवसर विषयाशी तोची ब्रह्मविद्येशी. ज्या वेळेस आपलं तारुण्य असतं, वय असतं, त्यावेळेस आपण सांसारिक गोष्टी खूप करत असतो. त्यावेळेस आपलं शरीर भक्कम असतं, आपली बुद्धी तल्लख असते. परंतु त्याच वेळेस ब्रह्मविद्याशास्त्र म्हणजे परमेश्वराचं जे ज्ञान आहे, ती होण्याची अवस्था असते. वय होतं तसं शरीर थकतं, तसं बुद्धी पण थकते. शरीर थकलं, बुद्धी थकली, त्यानंतर ब्रह्मविद्याशास्त्र हे सर्वश्रेष्ठ ज्ञान हे कसं होणार? त्या अनुषंगाने आपण 56 हे जे वर्ष आहे, याचा अनुमान लावलेला आहे. परमेश्वराला अनुसरायचं आहे, तर आपल्यालाही काहीतरी घेता आलं पाहिजे आणि काहीतरी करता आलं पाहिजे. ते दास्यमोचक, ते ज्ञानमोचक असं परमेश्वर स्पष्ट सांगतात. तर ज्ञान घेण्याची एक अवस्था असते आणि त्या अवस्थेत जर तुम्ही त्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला तरच तुम्हाला मिळू शकते. कर्मराटीमध्ये एक म्हण म्हटल्या जाते किंवा ऐकल्या जाते, खाटी गाय ब्राह्मणाला दान. म्हणजे जी व्यक्ती सारं आयुष्यभर संसार करते, पळपळ राबते आणि ज्यावेळेस काहीच करू शकत नाही त्यावेळेस गाठी घेऊन बसते, तर ते कितपत उपयोगी पडेल परमेश्वराच्या ह्या भक्तीमध्ये. म्हणून ज्यावेळेस आपण विषयाला वय देतो, विषयाला वेळ देतो, त्याच वेळेस ब्रह्मविद्येला आपण दिलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने 56 वर्ष हे अनुमान घेतलेलं आहे. तसं अनुसरण्याचं असं विशिष्ट काही वय नाही. परंतु ती अवस्था जर गेली तर जे करायला पाहिजे, ज्याच्यासाठी आपण करतोय, ते जर आपल्याच्यानी झालं नाही तर आपण पास होण्याची शक्यता नाही. परंतु केली क्रिया वाया न वचे, या अनुषंगाने परमेश्वर म्हणतात, जरी 56 उलटली तरी आपण परमेश्वराचं झालं पाहिजे. एथीची दशीची धरिली पुरे. परमेश्वराचं होण्याची वासना आपण ठेवली पाहिजे. देव सांगतात, एक हात मोडला तर आपण दुसरा हात मोडून घेत नाही. म्हणजे 56च्या आत अनुसरलो आणि व्यवस्थित परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे जर आपण आचार केला तर पुनःसंबंध परमेश्वराचा मिळत असतो, भेटत असतो. ती संधी त्या जीवाला लाभलेली असते. परंतु विशिष्ट वयाची अवस्था जर आपण ओलांडली तर तो पुनःसंबंधाचा जो अधिकार आहे, जी संधी आहे, ती मात्र त्या जीवाला मिळत नाही. परंतु मागील सत्संगामध्ये ज्याप्रमाणे आपण 13 भेदी नरक बघितले, ते नरक मात्र ह्या जीवाची वाट बघत असतात. जरी आपल्याला पुनःसंबंध नाही भेटला किंवा ती संधी जरी आपल्यापासून दवडली, परंतु नरकामध्ये न जाण्यासाठी आपण अनुसरणाची वासना ठेवली पाहिजे. आपण सारी इस्टेट जर एकत्र केली आणि कोणाला देव करण्याचा प्रयत्न केला आणि एक नरक चुकव असं म्हटलं तरीही त्याची कुठंच एक छोटंसं नरकसुद्धा चुकू शकत नाही. म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात, सकळ ही संपत्ती असंपत्ती परमेश्वराची, जीवाची परमेश्वर संपत्ती. म्हणजे ह्या जीवानी परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने काय केलं, क्रिया काय मिळवलंय, तेच त्याला उपयोगी पडत असतं. म्हणून 56च्या आत आपण अशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे की जेणेकरून परमेश्वराचा पुनःसंबंध आपल्याला मिळण्यासाठी एक संधी प्राप्त होईल. परंतु तसं नाही झालं तर पुढंही आपण ती वासना ठेवली पाहिजे आणि त्या वासनेतूनच परमेश्वर सहाय्य करत असतात. परंतु जसजसं वय चालत असतं तसतशी आपल्या मनातली, आपल्या बुद्धीतली, आपल्या शरीरातली हिंमत पण कमी होते. हिंमत कमी झाली का नक्कीच आपल्यापासून ते कृती आहे ती राहून जाते आणि सृष्टी शून्य होण्याची शक्यता निर्माण होते. अनुसरल्यासाठी परमेश्वराने सारं तत्त्वज्ञान सांगितलंय, आचार विचार तत्व सिद्धांत. पण जो ननुसरले त्याच्यासाठी मात्र 2च सूत्र सांगितले, एक अनुसरते, एक ननुसरते. ननुसरते प्रमादीय बोली जेते, त्या सृष्टी शून्य होय. जे अनुसरलेले नाही ते प्रमादीय होतात आणि त्यांच्यासाठी सृष्टी शून्य होते. म्हणजे ह्या सृष्टीमध्ये जे तुम्ही कमवलं, म्हणजे पहिली स्टेप
तुम्ही मानवजातीत जन्माला आले, ते वाया गेलं. कर्मभूमीत जन्माला आले, ते वाया गेलं. परमेश्वरांनी बोध देऊन दैवराटीत तुम्हाला आणलं, ते वाया गेलं. जे केलं ते संस्कार रूपाने राहील, कनव रूपाने राहील, परंतु परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आपण अनुसरण्याचा हट्ट धरला पाहिजे, अनुसरण्याची वासना ठेवली पाहिजे, तशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे. अनुसरण म्हणजे काय? परमेश्वराने विशिष्ट व्याख्येत सांगितलं आहे, परंतु अनुसरण म्हणजे रिटायरमेंट. आपण जर कर्मराटीच्या अनुषंगाने जर घेतलं तर एक विशिष्ट नोकरी असते, त्या नोकरीला शासनाने एक वय दिलेलं असतं, 58 वय किंवा 60 वय. त्या वयामध्ये तो जीव गेला तर त्याला रिटायर केलं जातं, म्हणजे तू त्या कामाच्या उपयोगाचा नाही असं म्हणून घोषित करून त्याला सन्मानपूर्वक त्या नोकरीवरून काढल्या जातं. म्हणजे आजपर्यंत केलेली सेवा, आजपर्यंत केलेलं काम त्याला थांबवलं जातं आणि त्याला रिटायर केलं जातं. ती रिटायरमेंट म्हणजेच अनुसरण आहे. आजपर्यंत आपण जो संसार करतो, जे काम करतो, जे आपलेपणाने आपलं कर्तव्य करतो, तिथं आपण थांबलो पाहिजे. पण हा जीव अन्यथा ज्ञानाने बरबटलेला असल्यामुळं रिटायरमेंटची जी अवस्था आहे, तिची भावना आहे, जी वृत्ती त्याची निर्माणच होत नाही. मरेपर्यंत मनुष्य काम करत राहतो, मग शारीरिक असेल, मानसिक असेल, वाचिक असेल. कितीतरी वयस्कर मंडळी मी बघतो, बसल्या बसल्यासुद्धा ते कामं सांगण्याचा सपाटा लावत असतात. पडल्या पडल्यासुद्धा त्यांचं चिंतन तेच असतं. ते कसे अनुसरतील किंवा कसे अनुसरू शकतात? म्हणून यातून बाहेर पडणं, त्या सेवेतून मुक्त होणं, त्या कामातून मुक्त होणं म्हणजेच अनुसरण आहे. हे जर आपण समजून घेतलं तर ती जी व्याख्या आहे ती आपल्याला लक्षात येईल, पटेल. आणि त्यातूनच मग देव माझा मी देवाचा अशा अनुषंगाने यातून क्षणोक्षणी त्याग करून आपण पुढं सरकत जाऊ शकतो आणि तेच अनुसरण परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतं. या गतबोधियामधले दुसरी जी अवस्था आहे, 56 वर्ष पूर्ण होण्या अगोदरच तो अनुसरला तर नाही, परंतु मरण पण पावला, त्याला सुद्धा गतबोधिया म्हणतात. त्याने ते जोडलेलं असतं. 56च्या आत अनुसरला आणि 56च्या आत अनुसरल्यानंतर मेला तर तो प्रेमाचा अधिकारी ठरला जातो. पण 56च्या आत जो न अनुसरताच मेला तर तो गतबोधिया, सृष्टीशून्य, प्रमादी ठरला जातो. म्हणून आपण परमेश्वराकडे सतत प्रार्थना केली पाहिजे की लवकरात लवकर आपण यातून बाहेर पडणं, किंवा अनुसरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला मरण आलं नाही पाहिजे, आपलं जीवन संपलं नाही पाहिजे, अशी तरी वासना आपण ठेवली पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरा गतबोधी आहे विकल्प प्रमादिया. विकल्प प्रमादिया म्हणजे ज्याला परमेश्वराचं नाम भेटलं, ज्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक कळाला. मग तो कोणी असो, नामधारक असतो, वेदवंत असतो किंवा वासनिक असतो, अनुसरलेला असतो, असा कोणी असू शकतो. पण जर त्यांनी त्या परमेश्वराच्या समर्थवादावरती त्याची निष्ठा कमी होऊन संशयात्मक देवतेचे कर्मकांड करायला लागला, म्हणजे अप्रत्यक्षरित्या देवतेला शरण गेला, तर त्याला विकल्प प्रमादिया म्हणतात. म्हणजे परमेश्वराच्या भक्तीला त्यांनी पर्याय निर्माण केला आणि परमेश्वराच्या भक्तीला पर्याय नाही. परमेश्वरापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, त्याच्यामुळे परमेश्वराच्या भक्तीला पर्याय नाही. चैतन्यापर परमेश्वर तो देव श्रीचक्रधर, त्याच्या पलीकडं काहीच नाही आहे आणि त्याच्या अलीकडं सर्व आहे. आणि आपण पलीकडं जाताना गेलेलो असताना परत अलीकडचा वास ठेवणं किंवा परत अलीकडचं क्रिया करणं, कर्म करणं, त्याला विकल्प प्रमादिया म्हणतात. आणि हा विकल्प प्रमादिया सर्वांना बाधतो. मग तो नामधारक असेल, वासनिक असेल किंवा अनुसरलेला असेल. त्यामुळं आपण यापासून जपलं पाहिजे. आपण संसारात राहत असताना अनंत अडचणी आपण जोडलेल्या असल्यामुळं आपल्यापुढं संकट रूपाने ते येत असतात, परंतु परमेश्वर समर्थ आहे. या समर्थवादावरती निश्चिम निष्ठा ठेवून परमेश्वराला अनन्य भावे जर आपण शरण गेलं
तर नक्कीच या अडचणीतून संकटातून परमेश्वर आपल्याला बाहेर काढतो. परंतु आपली ज्ञानाची परिपक्वता नसेल, आपला अप्रयत्न असेल, तर आपण चुकीचे कर्म करतो आणि त्यातूनच आपण विकल्प प्रमाद घडतो. आणि हा सर्वात मोठा अपराध आपल्याकडून कळत नकळत होऊ शकतो. कारण ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक जीवाला परमेश्वर एकदाच बोध देतात आणि तो बोध आपल्याला मिळाला आहे म्हणजे खूप मोठी संधी परमेश्वराने आपल्याला त्याच्या कृपेने मिळवून दिलेली आहे. परंतु छोट्याशा चुकीमुळं अन्यथा ज्ञानामुळं जर आपण ती चूक केली आणि तो बोध आपल्यापासून गेला तर आपण विकल्प प्रमादी ठरतो. अशी संधी पुन्हा आपल्याला दुसऱ्या सृष्टीमध्ये आणि सृष्टी अतिदीर्घ म्हणजे कधी याचा आपण कधीही अनुमान करू शकत नाही. म्हणून ही संधी आपल्याला परमेश्वराने सर्वात मोठी दिलेली आहे. ती टिकवण्यासाठी, ती सांभाळण्यासाठी आपण सतत जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न म्हणजे ज्ञान. ज्ञानाशिवाय तुम्ही हा जो बोध आहे हा ना वाढू शकत ना टिकू शकत. म्हणून ज्ञान अत्यंत गरजेचं आहे. आता लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक भक्त असे वेगवेगळ्या या वर्गीकरणामध्ये दिसतात. सारंग पंडित नावाचे जे भक्त होते ते गतबोधी होते, कारण त्यांनी विशिष्ट वयाच्या आत अनुसरले तर नाहीच नाही, पण भविष्यात पण ते कधीच अनुसरले नाही. पण यदा कदाचित ते जर नंतर का होईना अनुसरले असते तर परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं त्यांनी संत फळे दिली असती, प्रेमोपाय केला असता तर देहविद्या तरी झाली असती. परंतु वेळ निघून गेल्यानंतर परमेश्वराचं प्रत्यक्ष सन्निधान त्यांना लाभलं आणि ते प्रत्यक्ष सन्निधान लाभून सारंग पंडिताच्या लीळा जर आपण अभ्यासला तर लक्षात येईल की सारंग पंडित पांडित्य मिरवायचे आणि स्वामींच्या बाबतीत द्वापारयुगाच्या श्रीकृष्ण महाराजांबरोबर ते स्पष्ट सांगायचे का द्वापारयुगाचे श्रीकृष्ण महाराज आहे. एवढं सांगून सुद्धा ना त्यांना बोध झाला, न ते अनुसरले, न त्यांना संत फळं भेटले, न त्यांना प्रेमोपाय जोडता आला. फक्त कणवेपोटी त्यांनी काय मिळवलं असेल त्याचं त्यांना परमेश्वराला देणं लागणार आहे आणि ते देणार आहे. परंतु परमेश्वर प्रत्यक्ष समोर असताना, एवढी मोठी संधी असताना ती आपण दवडणं म्हणजे त्या जीवाचा अप्रयत्न किती मोठा आणि त्या जीवाचं पाठीमागचं कर्म किती चुकीचं, किती खोटं हे आपण समजू शकतो. आजही आपल्याला परमेश्वर कळाला, आपल्याला समजला, जाणवला, नुसता जाणवलाच नाही, आपल्याला दिसलासुद्धा. कारण आपण परमेश्वराचा पत्ता सांगू शकतो, परमेश्वराच्या नामाने आपण परमेश्वराला ओळखू शकतो, जाणू शकतो. एक प्रकारे आपल्याला परमेश्वराचं सन्निधानच आहे, अदृश्य स्वरूपातलं सन्निधान. तुम्हा वचनरूपी गोविंदाचं सन्निधान. परमेश्वर सांगतात. आज आपल्याला परमेश्वराचं तत्त्वज्ञान माहिती आहे, आपण ते अभ्यासतोय, आपल्याला त्या परमेश्वराची ओळख आहे, देवता किती, त्यांचं कार्यकारण स्वरूप लक्षण काय, परमेश्वर कोण, तो मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तो कशाने आपल्याला मिळणार आणि ते मिळवण्यासाठी आपला प्रयत्न, आपलं ज्ञान आपण मिळवत असतो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपल्याला तो परमेश्वर दिसत असतो, दिसलेला असतो, समजलेला असतो, जाणवलेला असतो. म्हणजे जे सारंग पंडिताला होतं, समोर परमेश्वर होता पण दिसत नव्हता. आज आपल्याला समोर परमेश्वर नाही, पण जर आपल्याला ज्ञानाने जर दिसत असेल तर त्या सारंग पंडितापेक्षाही आपण श्रेष्ठ ठरतो. फक्त त्या संधीचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. परमेश्वराने सांगितलेली आज्ञा, दिलेली जी आज्ञा आहे ती आज्ञा प्रतिपालन करण्यासाठी आपण वासना ठेवली पाहिजे. ती वासना ठेवून तसा आपण प्रयत्नही केला पाहिजे. नुसती वासनाच ठेवायची आणि प्रयत्न जर नाही केला तर ती वासना पूर्ण कोण करणार. म्हणून आपला प्रयत्न आपली वासना पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरत असतो. म्हणून ह्या दैवराटीचे असे 4 प्रकारचे जीव आपण बघितले. सुरुवात आपण दर्शनीयापासून केली, दुसरा वेदवंत, तिसरा बोधवंत, चौथा ज्ञानिया, 5वा भक्त आणि 6वा गतबोधिया. म्हणजे हा गतबोधिया सुद्धा दैवराटीचा आहे.
त्या दैवराटीत आलेला आहे, त्याला बोध झालेला आहे, परंतु त्याच्या अप्रयत्नाने त्याने ती दैवराटी चुकवलेली किंवा दैवराटीतून बाहेर पडलेला आहे. जे दैवराटी सर्वात फायद्याची, एकही टक्का या दैवराटीत या जीवाचं नुकसान होत नाही. दैवराटीतल्या जीवाला 1% सुद्धा नुकसानीत जाता येत नाही किंवा जात नाही. ज्याच्या त्याच्या योग्यतेच्या किंवा अधिकारानुसार किंवा त्या जीवाच्या प्रयत्नानुसार त्याला काही ना काही मिळतेच. रिकाम्या हाताने हा जीव दैवराटीतला कधीही कुणीही परत जात नाही, रिटर्न जात नाही. म्हणून प्रत्येकाला काही ना काही भेटतं. केली क्रिया वाया न वचे इथं. दर्शनीयाला त्याच्याप्रमाणे, वेदवंताला त्याच्याप्रमाणे किंवा गदबोधिया जो असेल त्यासुद्धा काही ना काही त्याच्या योग्यतेनुसार मिळत असतं. ज्ञान होण्यापूर्वी दैवराटीमध्ये केलेल्या निरर्थक क्रियेने अधिकार अनाधिकार निष्पन्न होत असतात. आपल्याला ज्ञान नाही आहे, पण अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन. जर आपल्याला ज्ञान नसेल पण दैवराटीमध्ये आपण निरर्थक काही क्रिया केली किंवा अन्य लोकसुद्धा करतात, कळत न कळत अहेतुक त्यांची क्रिया घडली, तर ती अहेतुक क्रिया देवता स्वीकारत नाही, परमेश्वरापर्यंत पोचते आणि त्याची योग्यता प्राप्त होऊन मग परमेश्वर कोणी एकेकाळी कोणाला तरी निमित्त करून त्याला परमेश्वर बोध देतात. म्हणजे दैवराटीमध्ये येण्याची ही एक प्रक्रिया आहे. आपणही कळत न कळत पूर्वी अहेतुक भजन आपल्याकडून घडलं असेल, त्याच वेळेस आपल्याला या परमेश्वराच्या मार्गामध्ये परमेश्वराने आपल्याला बोध देऊन संधी दिलेली. बरं, ज्ञान झालं, बोध झाला, त्याने उपदेश घेतला, त्यानंतरही जर त्यांनी क्रिया केली, करत राहिले, आपण करत राहतो, तर त्यांनी त्याची योग्यता अयोग्यता त्याला प्राप्त होत असते, लाभत असते. म्हणजे कधीही कोणत्याही अवस्थेत केलेली क्रिया कधीच वाया जात नाही. जेव्हा अन्य असतात, अज्ञानी असतात, त्याची क्रिया त्यांनी केली तर त्याचे अधिकार निष्पन्न होतो, त्याला योग्यता प्राप्त होते आणि पुढं जाऊन त्याला बोध त्या क्रियेने भेटत असतो. बोध झाला त्यानंतर तो क्रिया करत असतो, त्याला शास्त्र अभ्यासाला, ज्ञानाला, आचाराला, विचाराला ती जी प्रगल्भता असायला पाहिजे, दृढत्व असायला पाहिजे, ती योग्यता अयोग्यता त्याला प्राप्त होत असते. परत एखादा जीव इथं भक्तीला लागला, त्यांनी ज्ञान कमवलं, त्या ज्ञानानंतर तो वेदातून बोधातून वासनिकेतून अनुसरलेला जीव झाला आणि त्या अनुसरलेल्या जीवानंतर त्याच्याकडून कळत नकळत प्रमाद घडला. तो प्रमादी झाला म्हणजे सृष्टी शून्य झाला, पण तरीही तो त्या परमार्गामध्ये टिकून राहिला, आपलं नामस्मरण, चिंतन किंवा दुःख करत राहिला, तर त्या क्रियेने सुद्धा त्याला कणव किंवा खंत ही निष्पन्न होत असते. म्हणजे त्याची सुद्धा क्रिया वाया जात नाहीत. जो प्रमादी घडला, त्यांनी प्रमाद अंगावला, त्याची सुद्धा क्रिया वाया जात नाही. म्हणून आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि ह्या अनुषंगानेच परमेश्वरांनी इथं केली क्रिया वाया न वचे असं स्पष्ट सूत्र सांगितलेलं आहे. न आपण कोणत्या अवस्थेत आहोत, आपण काय केलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीनं आपण या धर्मामध्ये राहिलो पाहिजे, परत आलो कशासाठी, करायचं काय आणि मिळवायचं काय, भूत, वर्तमान आणि भविष्य आपल्या पुढं जर स्पष्ट आपल्या समोर असेल तरच आपल्याला परमेश्वराच्या ह्या शास्त्रामध्ये किंवा परमेश्वराच्या ह्या दैवराटीमध्ये नक्कीच परमेश्वर प्राप्तीचं गिफ्ट परमेश्वर आपल्याला देऊ शकतात. कारण ते संस्कार आपल्याकडे आहे, ते आपण मिळवलेलं आहे, ते गाठोडं, ती शिदोरी असल्यामुळंच आपण इथपर्यंत पोचलोय. फक्त ते गाठोडं, ती शिदोरी आपल्याला वाढवायची आहे. आता इथं बोध नसतानाही त्याग करणारे जीव आहे. कारण एखादा आपण म्हणतो बोध झाला पाहिजे, मग तो त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांनी चिंतन केलं पाहिजे. अभ्यास चिंतन झाल्यानंतर तो वासनिक अवस्थेत गेला पाहिजे, मग तो अनुसरेल. परंतु असं नाही, बोध जरी नसला तरी त्याग करणारे जीव आहे आणि त्याग तर अनुसरणाशी निगडित आहे. पण तरीही बोध नसताना त्याग करणारे 9 प्रकारचे जीव परमेश्वरांनी या साहित्यामध्ये आपल्याला सांगितलेले, ते आपण बघू. पहिला आहे त्रासाचा.
म्हणजे संसारामध्ये जे पदार्थ हवे ते मिळत नाही, अतिशय त्रस उत्पन्न झाला आहे. त्रास होतोय, कष्ट करतोय, पण जे पाहिजे ते अपेक्षित आपल्याला भेटत नाही आणि मग इथं असंच मरण्यापेक्षा चला आपण महानुभव व्हावं. चला आपण मार्गात जावं. तिथं 2 वेळचं व्यवस्थित भेटेल तरी, या अपेक्षेने, या स्वार्थाने त्रसलेला जो जीव आहे, तो सुद्धा त्याग करतो. कारण काही असो, पण त्याग करतो हे महत्त्वाचं आहे. आज सर्व काही संपलंय. काहीही जबाबदारी राहिलेली नाही आहे. जीवनामध्ये जे मिळवायचं, जे भोग घ्यायचा ते सर्व घेऊन झालंय. तरी बाहेर पडण्याची हिंमत जर नसेल, तर मग त्या मानाने हा त्रासाचा परवडला. तो निदान त्या त्रासातून का होईना, पण तो त्याग करतोय. याने सारं उपभोगून सुद्धा तर त्यागाची प्रवृत्ती त्याची राहत नसेल, तर त्याच्यासाठी ही सृष्टी शून्य होईल. परंतु हा जो त्रासाचा आहे, यांनी पूर्वकर्मात त्या पद्धतीनं त्याची जोड असेल आणि म्हणून ती बी एक परमेश्वरी कृपा आहे. त्याला सारी जाणीव होणं आणि त्यातून बाहेर पडण्याची हिंमत ठेवणं, हा सुद्धा बोध नसताना त्याग करणारा जीव आहे, तो म्हणजे त्रासाचा. दुसरा आहे दुकाळीचा, म्हणजे दुष्काळ पडला, खाण्याला पिण्याला काहीच मिळत नाही. म्हणून चला मार्गमंडळीमध्ये जाऊ, कोणीतरी सांगितलंय, हा गेलाय मग आपणही जाऊ. तर या दुष्काळामुळं तो अनुसरतो, म्हणजे परमेश्वराला त्याग करून सर्व निघून जातो. तो दुष्काळीचा, तो सुद्धा त्यागात मोडतो आणि त्याला बोध नाही आहे, परंतु स्वार्थाच्या अनुषंगाने इथं असंच मरण्यापेक्षा तिकडं जाऊन पडावं, अशा अनुषंगाने, अशा विचाराने तो त्याग करतो. तो जीवसुद्धा या दैवराटीतला योग्य असा जीव ठरतो. तिसरा भयाभेद, म्हणजे कोणीतरी हत्या करेल किंवा कोणाची तरी त्याने हत्या केलेली आहे किंवा वैर आहे, याचं भय त्याच्या मनामध्ये सतत लागून राहिलेलं आहे किंवा होण्याची शक्यता आहे. हे भय त्याच्या मनामध्ये, भय हा जीवाचा स्वभाव असल्यामुळं त्या कशाच्या तरी भयाने तो ग्रासलेला आहे आणि त्या भयाभेन, चला आपण मेळाव्यात गेलो, मार्गात गेलो, देवाचं झालो, देव सहाय्य करतील, देव संरक्षण करतील, जे व्हायचं ते होईल. परंतु इथलं हे भयाभेन जगण्यापेक्षा आपण हे सर्व सोडून जाऊ, त्याग करू आणि परमेश्वराचं होऊ, असा जो जीव आहे त्याला बोध नाही आहे, त्याला चार पदार्थाचं ज्ञान नाही आहे, परंतु भयाभेन तो अनुसरतोय, तो जीवसुद्धा या दैवराटीचा अत्यंत महत्त्वाचा जीव ठरतो. चौथा आहे आप्तवाक्य, म्हणजे आपल्याबरोबर एखादा जीव असतो, त्याची दोस्ती असते आणि आपली त्याच्यावरती निष्ठा असते. तो आपल्याला चांगलंच सांगेल, वाईट सांगणार नाही. आणि त्याने जर आपल्याला हे सांगितलं, आपला हितक्षय आहे, आपल्या हिताचं आहे हे सांगितलं, तर मग चला आपल्याला याला हा सांगतोय, हा काही वाईट सांगणार नाही आणि चांगलंच सांगतोय असं म्हणून आप्ताचा वाक्याने अनुसरतो, तो त्याग करतो आणि परमेश्वराच्या मार्गात जातो. हाही अत्यंत महत्त्वाचा जीव या दैवराटीतला आहे. बोध नसताना त्याग करणारे जीव आहे. देखोवे की कुणी नातेवाईक असेल, आप्तेष्ट असेल किंवा मित्रमंडळी असेल, एखादा आपण बरोबर राहिलेलो आहे, तो त्याग करून अनुसरला आहे आणि मग तो सारखा म्हणतो, अरे काय राहिलं तिथं, ये इकडं माझ्याबरोबर. आणि याची दोस्ती, याचा जीव पडलेला आहे. मग तो म्हणतो चला इकडं पडण्यापेक्षा आता आपला मित्र गेलेलाच आहे, त्याच्या आधाराने आपणही जाऊ, तो म्हणतोच आहे. तर देखोविखीत त्यांनी केलं म्हणून मी करतो, त्यांनी केलं म्हणून आपल्याला करायचं आहे. किंवा आपल्यापेक्षा एखादा श्रेष्ठ प्रतिष्ठित माणूस आहे, तो अनुसरला आहे, मग आपलं काय, आपल्याकडं आहे काय, अशा विचाराने तो देखोविखी अनुसरतो, त्याग करतो आणि परमेश्वराला शरण जातो. सहावा प्रकार आहे सवेलो, म्हणजे मित्र अनुसरला म्हणून हा अनुसरतो. अत्यंत जवळचा मित्र आहे, त्याने त्याग केला, तो सोडून गेला, याला राहत नाही आहे, ती मैत्री पडलेली, जीव पडलेला आहे, प्रेम पडलेलं आहे, त्याला त्याच्या आठवणीनं तो व्याकुळ होतो आणि मग जिथं मित्र गेला तिथं आपण जावं, काय हरकत आहे, अशा अनुषंगाने मग तो मित्र अनुसरला म्हणून त्याग करतो आणि अनुसरतो. सातवा वेदात आवड आहे, परमेश्वराची अत्यंत आवडी आहे, काहीतरी त्याला आवड असल्यामुळं त्या आवडीतून तो त्याग करतोय. त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही आहे,
खूप काही पांडित्य त्यांनी मिळवलेलं नाही किंवा त्यांनी खूप काही मिळवलेलं नाही आहे, परंतु आवडी मात्र खूप आहे. त्या आवडीनं तो त्या वेदानं परमेश्वराला जातो. कीर्तीचे सुद्धा आहे की संन्यास घेतल्यानंतर अनुसरल्यानंतर कीर्ती होते, लोक पूजा करतात, गोड बोलतात, पाया पडतात, मान्यता भेटते, चांगलं आहे. ह्या अनुषंगाने जीव स्वार्थी असल्यामुळं त्याला त्याने ते ओळखलेलं आहे आणि ह्या कीर्तीचा अभिलाष, कीर्तीचा मोह याने सुद्धा हा जीव त्याग करतो. आपलं ऐकतात असं काही ऐकत नाही, पण आपण कपडे घातले, अनुसरलो तर आपले ऐकतील किंवा ऐकतात लोक. अशा अनुषंगाने त्या कीर्तीचा जो हव्यास आहे, त्या हव्यासापोटी सुद्धा तो जीव अनुसरतो. म्हणजे हे बोध नाही आहे त्यांना, खूप काही त्याच्यातलं ज्ञान नाही आहे, परंतु बोध नसतानाही त्याग करणारे जीव आहे. आता बोध नाही असंही आपण म्हणू शकत नाही, पण त्यांना त्यातलं पूर्णपणे जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर यातलं कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी कुठलाही असा खास अभ्यास केलेला नाही आहे. पण एक परमेश्वर आहे, आपण जीव आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी नामं घेतलेले आणि ते संस्कार त्यांच्याकडे असल्यामुळं या अशा वेगवेगळ्या कारणांनी परमेश्वराचा सर्वस्वाचा त्याग करून परमेश्वराला अनुसरलेले, अनन्यभावी शरण गेलेले, म्हणून त्यांना बोध नसताना त्याग करणारे जीव म्हणतात. नवस जाप्य म्हणजे नवजाप्य केले की माझ्यावर असं असं संकट आलं, तसं संकट आलं, देवा जे संकट जर निवारलं तर मग मी तुला अनुसरेल, मी त्याग करेल. मला एखादा आजार झाला, रोग आला, मी या आजारातून जर उठलो तर मी नक्की तुला अनुसरेल, मला या आजारात बरं कर. किंवा एखादं संकट असेल, त्या संकटातून मला तार. तर ते केल्यानंतर, ते झाल्यानंतर ती मनोकामना त्याची पुरी झाली का मग ते नवस त्याने केलेला असतो, परमेश्वराला शब्द दिलेला असतो आणि त्या नवस जाप्याच्या फेडण्याच्या अनुषंगाने तो अनुसरतो, म्हणजे त्याग करतो. अशा कोणत्याही कारणाने जरी त्याग करून तो जीव अनुसरला, सिद्धीस गेला, तर परमेश्वर त्यांना बोध होऊन परमेश्वराचा त्याला देव मात्र मिळत असतो. दैवराटीमधले असे अनेक पुरुष आपण वेगवेगळ्या प्रकारे बघितले. आपल्याला असं वाटतं की ज्याला बोध झाला आहे, जो वेदवंत आहे, बोधवंत आहे, अनुसरलेला आहे, नामधारक आहे, वासनिक आहे, तेच फक्त दैवराटीचे. पण असे कितीतरी जीव आहे आणि आपल्या संपर्कामध्ये असे कितीतरी साधू संत असतात की कोणत्या तरी वेगळ्या कारणाने ते झालेले असल्यामुळे ते संस्कार असतात आणि म्हणून त्या विशिष्ट चौकटीत आपल्याला पाहण्याची इच्छा असल्यामुळं ते दिसत नाही आणि मग आपण विनाकारण दोष घेतो, परमार्गावर बघतो, साधूंवर बघतो. याचं कारण काय का आपण समजून घेतलेलं नाही आहे. हे बोध नसलेले कोणत्या तरी वेगळ्या कारणाने अनुसरलेले आपल्याला ते अनुसरलेले दिसतात. म्हणजे आपली एक धारणा आहे, त्यांनी कपडे घातले, अनुसरले म्हणजे खूप ज्ञानी असावेत आणि खूप मोठे त्यागी असावेत. परंतु तसं लक्ष न दिसलं का मग आपण सर्व एकाच माळीचे मणी असं म्हणून सर्वांना दोषी ठरवतो आणि ती आपली सर्वात मोठी चुकी असते. म्हणून ती चुकी आपण समजून घेण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. या अनुषंगाने आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपल्याला कळेल की नेमकं दैवराटीमध्ये कोण कोण आहे. त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल आणि त्या लक्षात आल्यानंतरच आपण त्यांच्याशी त्या पद्धतीनं राहण्याचा, वागण्याचा किंवा अपेक्षा करण्याचा प्रयत्न करू. असे कितीतरी साधू संत असतात का ज्यांनी कधीही अभ्यास केलेला नसतो किंवा अभ्यास त्यांचा होतही नाही, ते कधी शाळेत गेलेले नसतात, परंतु अशा कोणत्या तरी एका कारणाने, आवडीमुळं ते अनुसरलेले असतात आणि ते कबूल पण करतात, मला काही येत नाही पण मला देव मिळवायचा आहे, माझा देव. ते देखीवेखी त्याग करून त्यांचं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा ते प्रयत्न करतात. मात्र आपण हा एक विचार केला पाहिजे का ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण आपण अजून त्याग केला नाही. त्यांनी काहीतरी वेगळं केलंय, काहीतरी आपलं पुढचं पाऊल त्यांनी निर्माण केलं आहे. ती हिंमत त्यांच्यामध्ये निर्माण झालेली, ती कोणत्याही कारणाने असेना, त्या हिमतीनं त्यांनी परमेश्वराला अनन्यभावी शरण गेलेले. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या विषयावरती आपले हे सत्संग चालू आहे.
आज आपण या सत्संगामध्ये दैवराटीचे जीव या विषयाने चिंतन केलं. या चिंतनातून आपण कोणत्या अवस्थेला पोचलो किंवा कोणत्या अवस्थेला पोचायचे याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. याच्यामध्ये अजूनही काही जीव आहे दैवराटीचे, मध्ये ते मोडतात. अनुसरण्याची 2 घडिया पुरेती असं आपण वचन ऐकलेलं असतं. आणि त्या प्रकारातून काही लोकांचे खूप गैरसमज पण झालेले असतात. 2 घड्याचे याचे 3 प्रकार येतात. 56 वर्षाच्या आत अनन्यभावी परमेश्वरास अनुसरलाय आणि 2 घडिया स्वीकारात पडला, म्हणजे 56 वर्षाच्या आत अनन्यभावी शरण गेला, अनुसरला आणि लवकरच तो मृत्यू पावला, तर तो स्वीकारात पडला असं समजलं जातं. परंतु यासाठी 2 घडियाच का लागतात म्हणली? 1 घडी जीवाची आणि 1 घडी परमेश्वराची. परमेश्वर 2 घडियापर्यंत त्याला स्वीकारत नाही, कारण न जाणो त्याच्या क्षणात विचार बदलून जाईल. विनाकारण वाटेल का अरे आपण विनाकारण अनुसरलो, काही कारण नसताना, आज आपलं हे बाकी होतं, ते बाकी होतं. त्याची वासना परमेश्वर बघत असतात. त्यानंतर जर खात्री झाली का नाही देव माझा मी देवाचा, अशा अनन्य भावाने परमेश्वरावर निष्ठा ठेवूनच तो त्यांनी त्याग केलेला बाहेर पडलेला आहे, त्याची 2री घडी परमेश्वर म्हणतात मी स्वीकारतात. दुसरा जो आहे वास पाहिली याचा, म्हणजे मनात पूर्ण अनुसरणाची तयारी झालेली आहे. आता कोणाचीच पर्वा करायची नाही, कोणाचा विचार करायचा नाही, समाज, नाथे गोथे, आणि निश्चय त्याचा झालेला आहे. अनुसरणाचा निश्चय झाला, परंतु तो निघाल्याबरोबर पलंगावरून त्याचा पाय खाली ठेवता आणि त्याचा मृत्यू झाला. म्हणजे त्याची वासना निर्माण झालेली, मला देवाचं व्हायचं आहे आणि आता व्हायचंच आहे, आता नाही तर कधीच नाही, अशा विचाराने तो निश्चयाने बाहेर पडतो. परंतु अनुसरणाच्या अगोदरच तरी जो मृत्यूला पावला, तरी परमेश्वर म्हणतात त्यालाही आम्ही स्वीकारतो. म्हणजे वास पाहिल याचा हा एक दुसरा प्रकार आपण यामध्ये बघितला. तिसरा मोहरेचा, म्हणजे मनामध्ये अनुसरणाची पूर्ण तयारी झाली, निघालाय, त्याग केलाय त्यांनी, मार्गामध्ये येण्यासाठी रेल्वेत पण बसला आणि मग रेल्वेतच त्याला अटॅक आला, काही अडचण आली आणि सरला, तरीही तो स्वीकारात पडतो, तरीही तो दैवराटीचा ठरतो, तरीही त्याचं अनुसरण परमेश्वर स्वीकारतात. आपल्या डोक्यात ज्या कल्पना आहे की अनुसरण म्हणजे कुठंतरी मार्गात जाणं, मग कार्यक्रम घेणं, त्या कार्यक्रमामध्ये सत्कार, भाषणं, मग कपडे बदलणं, मग टक्कल करणं आणि मगच परमेश्वराची ती सुरुवात होते, असं काही नाही. ते निश्चयात्मक आपण आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली पाहिजे, ती त्यागाची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे आणि आपली ती इच्छा झाली पाहिजे की आता नाही तर कधीच नाही, आणि यातूनच आपलं भलं आहे, यातच आपलं हित आहे, या अनुषंगाने तो घरातून बाहेर पडला, तेच त्याचं अनुसरण. तसं वास्तविक आपण लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर परमपूजनीय माईम भट असेल, परमपूजनीय आचार्य असेल किंवा परमपूजनीय बाईसा असेल, यांचा असा काही विशिष्ट अनुसरणाचा कार्यक्रम परमेश्वरांनी घेतला नाही. माईम भटांचं तर स्वतःच ते उठले, इथं नाही आपल्याला त्रास होईल म्हणून रुद्रपूरला गेले. रुद्रपूरला गेल्यानंतर गोविंदप्रभू बाबा वास पाहत होते, गेले, सुरू झाले, व्यापार करायला लागले. काही असं या बाबा संकल्प सोडा, सुपारी सोडा, मग अनुसारा असं म्हणा, मग तुमची बट कापतो, मग तुमचं हे करतो मी. तुमच्या मनाची इच्छा हे तुमच्यासाठी प्रायचित. म्हणून मृत्यूशेवरती पडल्यानंतर सुद्धा परमेश्वर श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात की मृत्यूशेवर पडला, परंतु त्यांनी माझी वास पाहिजे, अनन्य भावे मला शरण आला, तरी मी त्याला स्वीकारतो. अगदी त्याचप्रमाणे त्याच्याही पुढचं सर्वश्री चक्रवर्ती प्रभूंनी सुंदर असं आपल्याला तत्वज्ञान सांगितलंय. यामागील सांगितलेले जे पुरुष आहेत त्यांना स्वाभाविक असा मृत्यू आला पाहिजे, तर तो स्वीकारात पडतो. वाचुदेवांच्या अप्रयत्नाने मृत्यू ओढावला तर याचे अनुसरण न होता त्यांना आत्मघाताचे नरक होते. म्हणजे बाहेर पडलाय आणि वैतागलो, आता काय करायचं, आणि रेल्वे खाली जीव यायचा नाही, मी अनुसरणार होतो, अनुसरला निघालो, परंतु ते बी काही पडतं का नाही आणि जमतं का नाही, आणि म्हणून मग तो आत्मघात होतो. हिमतीनं आपण निघालो पाहिजे, परमेश्वराच्या त्या समर्थवादावरती आपली निष्ठा असली पाहिजे.
आणि परमेश्वर योगक्षेम वाम्य, परमेश्वराचं एकदा झाल्यानंतर सर्व काही तो करतो, कारण अनुसरल्याचा देव सांगितलाय. देव आपला झाला, देव सर्व आपलं करून घेईल. नाहीतरी अनुसरणानंतर देवाचीच कड असते आणि देवाचंच सर्व काही असतं. परंतु हा हेतू जर आपण मनात ठेवून, ही वासना आपण मनात ठेवून, तरच परमेश्वर या 2 घडिया ज्या जीवाच्या आहे त्या स्वीकारतात. या 2 घडियाचे जे पुरुष आहे, मागील ती क्रिया अपूर्ण होती, त्याला करायचं होतं, पण मागच्या दी अपूर्ण असल्यामुळे ते संस्कार लागले. त्यासाठी इथे क्रिया अपूर्णत्वाचे जन्मले, म्हणून त्यांना 2 घडियामध्ये पुन्हा संबंध होत असतो. किंवा या देहापाठी दुसरे देह देतात आणि त्या देही मग बोध देतात आणि त्या देही अनुसरण सिद्धीत जाऊन पुन्हा संबंध होत असतो. म्हणजे परमेश्वराच्या दैवराटीतले अनेक पुरुषापैकी आपण हे वेगवेगळे पुरुष बघितले. त्यातले मग बोध नसताना त्यागाचे असेल किंवा 2 घडियाचे असतील. ही वासना आपण ठेवली पाहिजे. आपली इच्छा किंवा ती वेळ पकडण्यासाठी मात्र आपण सतत चिंतन केलं पाहिजे. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, मृत्यूशयेवरती पडल्यानंतर स्मरण करा, चिंतन करा, तो मला भेटेल. मग आपण आयुष्यभर स्मरण चिंतन करायची गरज काय त्याच वेळेस, परंतु ती वेळ पकडण्यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्य द्यावं लागेल आणि ती आयुष्य दिलेलं असेल तर ती वेळ पकडता येईल. कारण ज्याच्यासाठी आपण आयुष्य दिलेलं आहे तेच आपल्याला आठवणीत येईल. मृत्यूशयेवर त्याचंच आपण चिंतन करून त्याचंच आपण आठव करू आणि त्यालाच आपण प्राप्त होऊ. म्हणून आयुष्यभर आपण ते स्मरण चिंतन, ती वासना, ती तळमळ, ते दुःख जर केलं आणि अनन्यभावी परमेश्वराला शरण गेलं, तरच आपण त्या शेवटची घडी का होईना, शेवटचा क्षण का होईना, आपण परमेश्वराचा पकडू शकतो आणि परमेश्वराचं होऊ शकतो. तर ह्या विचार करून आपण याचं चिंतन केलं पाहिजे. पुढच्या वेळेस आपण वेगवेगळ्या विषयावरती चिंतन करणार आहोत. आजच्या या विषयावरती आपण चिंतन करा. त्या चिंतनातून काही आठवलं, काही प्रचितीला आलं तर नक्की कळवा. खूप लोक यावेळेस कॉन्टॅक्ट आपण करत असता. मागच्या सत्संगामध्ये आपण आव्हान केलं होतं की 50 सत्संग ऐकणारे कोणी भक्त असेल तर कळवा. खूप काही लोकांनी असं सांगितलं नाही की मी सर्वच ऐकले, पण संग्रही मात्र सर्वांच्या आहे. वेळेनुसार प्रत्येकजण ते वासना ऐकण्याची ठेवतोय आणि त्यानुसार प्रयत्न चालू आहे. आज आपण 51 सत्संग पूर्ण केले, पण अजूनही ह्याच विषयावरती 50 सत्संग होण्याची शक्यता आहे आणि नंतर आपण पुढच्या फेसमध्ये जाणार आहोत. परमेश्वर कृपेने आणि तुमच्या सर्व साधुसंतांच्या आणि वासनिकांच्या शुभचिंतनाने इथपर्यंत हा प्रवास आपण घेऊन आलोय. सर्वांना दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.